बारामती तालुक्यात 2 दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस आला आणि मोठ्या प्रमाणात जे आहे ते शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। आपण बारामती तालुक्यातील जे काटेवाडी गाव आहे येथे आहोत। आपण पाहू शकता की जी केळीची बाग आहे या केळी आहे ही उन्मळून पडलेली आहे। मोठ्या प्रमाणात जे शेतकऱ्यांचं आहे हे नुकसान झालेलं आहे। एकंदरीतच अगदी हातातोंडाशी आलेला घास आहे तो हिसकावून घेतलेला आहे। आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं हे नुकसान झालेलं आहे। अगदी केळीची बाग पूर्णतः सपाट झाल्याचं हे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। खरं तर 2 दिवसांपूर्वी मोठा अवकाळी पाऊस आला, काय नक्की या पावसामुळे नुकसान झालं? केळीची बाग तर पूर्णतः सपाट झाली। 5 तारखेला पावसाबरोबर वादळीचा वेग भरपूर होता। वादळामुळे हे केळी पूर्ण झोपलेली आहे। ही केळीचे पीक असं आहे की ह्याला पहिल्या 4 महिन्यात 80% खर्च उत्पादन खर्च अगोदर करावा लागतो आणि बाकीचा 20% खर्च उर्वरित 12 महिने करावा लागतो। अगोदरच पूर्ण खर्च केल्यामुळे आता संपूर्ण शेतकरी ह्या किती केळीची बाग आहे, किती खर्च आला एकंदरीत एकरी 1 ते 1.5 लाख रुपये खर्च येतो। एकरी 1 ते 1.5 लाख रुपये खर्च, म्हणजे 80% मध्ये 1 लाख रुपये तुम्हाला 1 लाख रुपये अगोदरच खर्च करावा लागतो पहिले 4 महिन्यातच। आता हे पूर्णतः नुकसान झालेलं आहे, अगदी केळी मळून पडलेली आहे। काय सरकारच्या वतीने किंवा प्रशासनाच्या वतीने पाणी करण्यात आलं? कृषी मंत्री बर्णे मामा कालच येऊन गेले, पण ती मदत ही तुटपुंजी आहे। हेक्टरी 22,000 रुपये फक्त त्याला मदत आहे सरकारची। म्हणजे 2.5 एकराला 22,000? हा, 2.5 एकराला 22,000 रुपये मदत। ही खर्च त्याचं रोपांची किंमत 23 रुपये, तेवढं 22,000 एकराचं रोपं सुद्धा येत नाहीत। अशी वस्तुस्थिती आहे केळीच्या उत्पादकाची। काय सरकारकडे काय मागणी नक्की? आता पूर्णतः बाग तर उन्मळून पडलेली आहे। पूर्ण पाहणी करून जी मदत मिळते ही तुटपुंजी आहे। ह्यात भरघोस वाढ करून ह्याची मदत जी करायची आहे ते भरघोस मदत करावी एवढी मागणी आहे सरकारकडे। तर एकंदरीत जी मदत आहे ही अगदी तुटपुंजी आहे, म्हणजे हेक्टरी 22,000 रुपये मदत आहे। अगदी जी 1 एकरासाठी केळीचं रोप लागतं ते देखील या पैशामध्ये येत नाही असं शेतकरी सांगताना दिसत आहे। आणि ही मदत आहे ती तुटपुंजी आहे। एकंदरीत आपल्यासोबत शेतकरी आहेत। काय नक्की 2 दिवसापूर्वी ह्या पावसाने अगदी अवकाळी पावसाने वादळी वाऱ्याचं थैमान घातले, मोठं नुकसान झालेलं पाऊस मिळत आहे, काय भावना? नुकसान तर भरपूर झालेलं आहे। तर वादळ जितकं होतं की काय, आणि केळीचं पीक असं आहे वारा अजिबातच त्याला सहन होत नाही। आता तोंडाशी आलेला घास सगळा हिरावूनच घेतला ना। आता ही शासनाची मदत जी मिळती ती हेक्टरी 22.5 ना, 22,500। मग त्यात काय होणार आहे? त्या मदतीत काहीच होऊ शकत नाही ना। ती मलमपट्टी केल्यासारखं काम आहे। म्हणजे कष्ट करायचं चुकत नाही सर्व गोष्टी। हो, सगळं करावं तर लागतंय, पण हे आर्थिक नुकसान मोठं आहे। काका काय सांगाल, सुरुवातीपासून आपण केळी लागवड करतो, कशा पद्धतीने बाजारात फळ जाण्यापर्यंत कशी प्रक्रिया असते थोडक्यात? तर सुरुवातीपासून केळीला खर्च तर भरपूर असतो। रोपं लावणे, मशागत करणे, खत ही बी भरपूर द्यावं लागतात। आणि हे अवकाळीचं संकट आलं, एवढा खर्च करून त्याचं म्हणावं असंही मिळत नाही उत्पन्न। किती मदत मिळावी अशी वाटतं आपल्याला? मदत ती एकरी 50,000 तरी कमीत कमी मिळावी। एकरी म्हणजे हेक्टर 1.25 लाख? 1.25 लाख काहीतरी होईल त्याच्यातनं। नक्कीच एकरी 50,000 रुपये मदत मिळावी असं शेतकरी मागणी करताना दिसत आहे। आपल्यासोबत अनेक काही शेतकरी आहेत। खरं तर या 2 दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक पिकांचं नुकसान झालं, परंतु ही केळीची बाग आहे हिचं तर पूर्णतः उन्मळून पडलेली बाग आहे, मोठं नुकसान झालेलं आहे। काय भावना आहेत 2 दिवसापूर्वीच्या पावसामुळे शेतकरी? काय भरपूर नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांची आर्थिक बाजू कमकुवत झालेली आहे याच्यामुळं, ह्या अवकाळीमुळं। आणि शासनाकडून अपेक्षा आहे की भरपूर भरीव अशी मदत मिळावी, तटबंदी देऊन म्हणजे तोंडाला पाणी पुसल्यागत करू नये असं मत आहे। नाही, ही मदत मिळते अगदी 2.5 हेक्टरी मदत असते। किती दिवसात पंचनामा झाले तुम्ही? आजच झालाय पंचनामा। किती दिवसात मिळावं? ठीक आहे, 15 दिवसात तरी कमीत कमी जास्तीत जास्त। आणि मदत वाढून मिळावी, भरपूर वाढवून मिळावी। हेक्टरी कमीत कमी 1.5-1.5 लाख रुपये मिळावेत अशी अपेक्षा आहे आमची।
नक्कीच हे शेतकरी आहेत एकंदर फळबागांसाठी लाख 1.5 लाख रुपये मिळालेच पाहिजेत. कारण आता प्रत्येक शेतकरी शासन आता स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब ती स्वतः शेती करतात. त्यांना चांगला अनुभव आहे, त्यांच्याकडे फळबागाच आहेत. त्यांना माहिती आहे की फळबागांना किती खर्च येतो ती. आणि कृषी मंत्री भरणे मामा आहेत, त्यांना ते स्वतः जातीवंत शेतकरी त्यांच्या स्वतःच्या रानात केळीच्या बाग आहेत. त्यांना समजलं पाहिजे की बाबा केळीला खर्च किती होतो, फळबागांना किती खर्च येतो आणि किती मदत दिली पाहिजे. नक्कीच हे जे शेतकरी आहेत खरं तर यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. हे चित्र आपल्या समोर आहे. अगदी 2 दिवसापूर्वी वाऱ्यासह पाऊस झाला आणि जी केळीची बाग आहे, इतर पिके आहेत, या पिकांचं मोठं नुकसान झालं. परंतु शेतकऱ्याला दरवर्षी अशा प्रकारचं अवकाळी पावसामुळे नुकसान होत असतं आणि जी सरकार हेक्टरी मदत देत असतं 22,500 रुपये, ही मदत अगदी तुटपुंजी आहे, अगदी रोपाचा देखील खर्च निघत नाही असं शेतकरी भावना मांडताना दिसत आहेत. परंतु जी हेक्टरी मदत आहे ही मदत कमीत कमी 1.25 लाख ते 1.5 लाख रुपये असावी. तशी मदत झाली तरच नक्कीच शेतकरी हा नक्कीच स्वतःच्या पायावर चांगल्या पद्धतीने उभा राहू शकेल आणि एक चांगल्या पद्धतीचं पीक काढण्यासाठी त्याला नक्कीच आशा निर्माण होईल असं देखील शेतकरी भावना व्यक्त करताना दिसत आहे. परंतु ही मदत आहे ही वाढीव स्वरूपाची मिळावी अशी प्रमुख मागणी आहे ती शेतकरी वर्ग करताना दिसत आहे. कॅमेरा पर्सन अभिजित पिशेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.